चला आज बनवूया मुंबईचा फेमस वडापाव। पहिलं तर एक पॅनमध्ये आपण 2 चम्मच तेल टाकले। तेल गरम झालं की 1 चम्मच राई आणि 4-5 पानं कढीपत्त्याचे। तर एक मोठा कांदा घेतला। कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा आपण ठेचा बनवून घेतलाय तो टाकायचा आहे। 2 मिनिटं हा ठेचा परतून घेऊया। त्यानंतर 1 चम्मच हळद आणि भरपूर अशी याच्यात कोथिंबीर टाकायची। हे सगळं मिश्रण 1-2 मिनिटं परतून घेतलं की 4 बटाटे आपण मीडियम साईजचे छान असे उकडून घेतलेत आणि हातानेच मॅश केलेत। तर बटाटे टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायची। तर भाजी व्यवस्थित फ्राय झाली बघा। थंड करून घेऊ आणि थंड झाली की याचे छान असे आपले वडे बनवून घेऊया। तर त्यानंतर आपण इकडे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। 1 चम्मच ओवा हातावर असा थोडासा क्रश करूया म्हणजे छान फ्लेवर येतो। आता त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकू आणि चुटकी असं आपलं खायचा सोडा टाकायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकू आणि याचं पाणी थोडं पाणी टाकून छान असं बेटर बनवून घ्यायचं। एकदम पातळ करू नका, थोडंच पाणी टाकले मी इथे बघा। तर त्यानंतर आपले वडे मी छानपैकी असे तयार करून घेतलेत, मोठ्या साईजमध्येच बनवलेत। तर तेल आपलं छान गरम झालं आहे आणि पीठ पण आपलं 10-15 मिनिटं छान मुरले बघा। त्यानंतर एक वडा असा डिप करायचा याच्यामध्ये, खालच्या साईडने असा उचलायचा। तेल छान गरम झालं आहे तर एक वडा असा आपण याच्यामध्ये टाकूया आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा वडा आपला तयार होतो। 2-3 मिनिटं फ्राय झाल्यानंतर पलटी करूया आणि अशाच डार्क कलर आला ना काढून घेऊया बघा। त्यानंतर इथे पावावर आपण लाल चटणी टाकली, चटणी आपण घरात बनवलेली आहे। त्यानंतर वडे टाकूया, हिरवी मिरची पण तळलेली आपण। तर कसा वाटला तुम्हाला माझा हा मुंबईचा फेमस वडापाव? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।